अमित साटम यांनी पूरस्थितीची पाहणी केलेली आहे। मुंबई भाजपचे शहराध्यक्ष आहेत अमित साटम आणि त्यांनी मुंबईतल्या पूरस्थितीची पाहणी केलेली आहे आणि त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे। पाहूया। आज सकाळपासूनच मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम हे स्वतः फील्डवर उतरून संपूर्णपणे परिसरांची ज्या ठिकाणी पाणी भरले त्याची पाहणी करत आहेत। साटम साहेब, काय सांगाल, एकंदरीत पाणीमध्ये काय तुम्हाला दिसले? अनेक सकल भाग पाण्याने भरलेली आहेत। आज हेवी रेनफॉलचा दिवस आहे, हाय अलर्ट आहे आणि त्याचबरोबर हाय टाईडी आहे आणि त्यामुळे नाल्याची लेवल वर आलेली आहे। त्यामुळे काही सकल भागांमध्ये त्यामुळे पाणी हे तुंबलेलं आहे। महानगरपालिकेचं प्रशासन हे पूर्णपणे रस्त्यावरती उतरून काम करत आहे। लोकप्रतिनिधी ही रस्त्यावरती आहेत आणि कमीत कमी त्रास मुंबईकरांना व्हावा याकरता उपाययोजना करण्याचं काम हे सुरू आहे। तुम्ही सर समोर पाहणी करताय, तर तुम्ही काय निर्देश दिले तुमच्या नगरसेवकांना, प्रशासनाला? आमचे सर्व नगरसेवक महायुतीचे आणि सर्वजण फील्डवर आहेत। महापौरही आणि उपमहापौर जागोजागी गल्लोगल्ल्यांमध्ये फिरून महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या उपाययोजनांचं इन्स्पेक्शन आणि सुपरविजन करत आहेत आणि त्यामुळे सर्व नगरसेवकांनी फील्डवरती राहून कमीत कमी त्रास मुंबईकरांना व्हावा याच्याकरता उपाययोजना करणं, ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय त्या ठिकाणी पंप्स डिप्लॉय करणं, कुठे जर वॉटर एंट्रन्सेसच्या तिथे प्लास्टिक अडकून जर पाण्याच्या निचऱ्यामध्ये जर कुठे अडचण होत असेल तर ते सॉल्व्ह करणं, अशा विविध प्रकारच्या उपाययोजना करण्याचे आदेश आणि निर्देश आम्ही दिलेले आहेत। साटम साहेब, कुठेतरी आपल्याला टार्गेट केलं जातंय, स्टँडिंग मधली अंडरस्टँडिंग तुम्ही बंद केले, त्यामुळे तुमच्यावर हा राग आहे? काही लोक घरामध्ये बसून पोस्ट लिहितात आणि स्टेटमेंट करतात। आजपर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मुंबईकरांनी कधी रस्त्यावरती उतरलेलं असं पावसात बघितलंय का? आमच्या मुंबईच्या महापौर गल्लोगल्लीमध्ये फिरतायत, आम्ही सर्व लोकप्रतिनिधी रस्त्यावरती उतरून मुंबईकरांची सेवा करतोय। काही लोक फक्त पोस्ट लिहित आहेत आणि जी घटना होती त्याच्या संदर्भात मी स्पष्टीकरण दिलेलं आहे। ते मिसकन्स्ट्रू करण्यात येत आहे, त्याचा विपर्यास करण्यात येत आहे, कॉन्टेक्स्ट वेगळा होता आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून मला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे। त्यांना ते करू द्या। खरं तर हे दोन्ही पक्ष ज्यांनी युती केली होती त्यांनी मुंबई महानगरपालिकेतल्या स्टँडिंग कमिटीतल्या अंडरस्टँडिंग करता आम्हाला अप्रोच केलं होतं, ते आम्ही धुडकावून लावलं आणि ते धुडकावून लावल्यामुळे त्यांचा राग अनावर झालाय, त्यांची चलबिचल झालेली आहे आणि त्यामुळे गेल्या 25 वर्ष जो मलिदा ते खात होते तो मलिदा त्यांना आता मिळत नाहीये, म्हणून ते नाराज झालेत आणि त्या नाराजीतून ते मला टार्गेट करतायत। त्यांना ते करू द्या, पण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। साटम साहेब, एक शेवटचा प्रश्न, जेव्हा ती नाल्याची घटना घडली त्यावेळेस पहिले आमदार तुम्ही होता ज्यांनी पाटलावरती तो विषय आणला आणि तुम्ही जयंत पाटलांबरोबर बोलताना तुम्ही म्हणजे नॉर्मल बोलण्याच्या ह्याच्यातून तुम्ही त्यांच्याबरोबर जो संवाद साधला होता ती गोष्ट समोर आली आणि विरोधकांकडून आता तुमच्या राजीनाम्याची थेट मागणी केली जाते, तर कसं म्हणजे हे टार्गेटच म्हणावं लागेल का? नाही, बिलकुल हे फक्त टार्गेट करण्याचं आणि फेक नरेटिव्ह, हे फेक नरेटिव्ह शॉप आहे। यांनी 25 वर्षामध्ये केलेलं कुठलंही काम दाखवण्यासाठी नाही आणि भविष्यामध्ये आजपर्यंत कधी मुंबई शहराच्या ब्लूप्रिंट ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी मांडली आहे का? मुंबईच्या कचऱ्याचा प्रश्न असेल, वॉटर लॉगिंगचा प्रश्न असेल, आम्ही हे सगळं काम करण्याचा प्रयत्न करतोय। 4 महिने झाले, जे 25 वर्षात यांना जमलं नाही ते आम्ही 4 महिन्यात केलं। जेम पोर्टलवरती सगळी खरेदी आणली, सगळा मलिदा बंद केला। मलिदा बंद केल्यामुळे त्यांना त्रास होतो। मलिदा बंद केल्यामुळे चलबिचल झाली आहे, राग अनावर आलाय आणि त्याच्यातनं ही रिएक्शन बाहेर येते आणि त्यामुळे महापौरांच्या ऑफिसमध्ये जाऊन राडा करणं किंवा मला टार्गेट करणं। परंतु मुंबईकरांना सगळं चांगलं माहिती आहे की जमिनीवरती उतरून मुंबईकरांची सेवा कोण करतंय। हे होते आपल्यासोबत मुंबई अध्यक्ष अमित साटम, जे स्वतः फील्डवर उतरत सगळीकडे पाहणी करत आहेत। त्यासोबत अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे, त्या पाणी कशा प्रकारे लवकरात लवकर निचरा होईल आणि नागरिकांना कशा प्रकारे पुन्हा एकदा रस्त्यावरती नीटपणे फिरता येईल याचा सध्या आढावा घेताना आणि प्रशासनाला आदेश देताना आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई।